नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागाचा जबरदस्त प्रोमो समोर आलाय. पाहायला मिळतंय की प्रिया खूप घाबरलेली असते. तिला भीती असते की जर सदाशिव आणि मैनावती जास्त दिवस इथे राहिले तर आपलाही खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल. आणि जर का अश्विनला कळालं की मी रविराजची तन्वी नाही तर या दोघांची बबली आहे, त्यावेळेस तो मला डिवोर्स देईल. कारण अश्विन अगोदरच सायलीच्या आईबाबांवर खूप चिडलेला असतो. ते दुसरीकडे नागराज प्रियाला धमकावत असतो की जर तो आमचा व्हिडिओ डिलीट नाही केला तर तो तन्वी नसून बबली आहे हे सत्य आम्ही सगळ्यांना सांगणार. तर प्रिया स्वतःच म्हणते की या सदाशिव लोखंडेच्या जीवावर हा नागोबा मला ब्लॅकमेल करतोय. जर माझ्या आईबाबाच इथे नसतील तर माझं सत्य कोणीही सांगू शकत नाही. प्रिया रात्रीचा लपून आता सदाशिव आणि मैनावतीच्या रूममध्ये जाते आणि त्यांना पैशांचा लोभ देते आणि म्हणते की हे शहर सोडून निघून जायचं, मी तुम्हाला एवढे पैसे देईल ना की तुम्ही परत पनवेलमध्ये पाय ठेवायचं नाही. तर प्रियाचे आईवडील आता पैसे बघून पनवेल सोडायला तयार होतात, पण दाराबाहेर अश्विन हे सगळं ऐकत असतो आणि तो आता रागातच प्रियाचा गळा दाबतो आणि म्हणतो की प्रियाचं खरं रूप आता अश्विन समोर आलेलं असतं. पण हेही तेवढंच खरं आहे की प्रिया स्वतःला वाचवण्याचा